पहलगाम हल्ल्यासंदर्भातला एनआयएचा प्राथमिक अहवाल तयार झालाय आणि लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनआयएकडून अहवाल सादर केला जाईल। लष्कर-ए-तोयबा, आयएसआय, पाकिस्तानी लष्करानं कट रचल्याची माहिती अहवालामध्ये दिली गेली असं समजतंय। तब्बल 150 जणांची चौकशी केल्याची सुद्धा माहिती यामध्ये नमूद केलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, हा जो प्राथमिक अहवाल आता तयार झालाय त्यात आणखी कुठल्या गोष्टी नमूद केल्यात? अगदीच, म्हणजे अहवालामध्ये सगळा इतिवृत्तांत जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। पहिला म्हणजे यामध्ये किती दहशतवाद्यांचा समावेश होता, त्यामध्ये 3 जे पाकिस्तानी होते, एक स्थानिक आदिल ठोकर होता असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूण 4 ते 5 दहशतवाद्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आहे। हल्ल्यासाठी त्यांनी इतर ठिकाणांची देखील रेकी करण्यात आली होती, मात्र त्यामध्ये जे बैसरन व्हॅली आहे त्याचा निवड याच्यासाठी करण्यात आली की त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि पळून जाण्यासाठी सोपं होतं, त्यामुळे या ठिकाणी या भगोड्या दहशतवाद्यांनी त्याची निवड केली असं सांगण्यात येत आहे। हल्ला करताना जे साहित्य वापरण्यात आलेलं आहे, AK-47 सारख्या रायफल वापरण्यात आलेल्या आहेत, त्याचं कारण असं आहे की त्यांचा या सगळ्यामागे उद्देश एवढाच होता की सर्वाधिक लोकांचा जीव घेणं आणि ज्या गोळ्या मारण्यात आलेल्या आहेत त्या हृदयावरती किंवा थेट डोक्यात मारण्यात आलेल्या आहेत, त्यामुळं सर्वाधिक लोकांचा बळी घेणं हा या हल्ल्याचा उद्देश होता। आणि हल्ल्यामध्ये सर्वाधिक बळी जे आहेत, ज्या ठिकाणी भेळीची दुकानं होती, ज्या ठिकाणी चहापानाची दुकानं होती बैसरन व्हॅलीमध्ये, त्या ठिकाणी सर्वाधिक लोकांचा बळी घेतला, मृत्यू घेतला असं सांगण्यात येत आहे। आणि त्यांनी या सगळं करताना अगोदर 4 ठिकाणांची रेकी केली होती। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे सगळं सुरू होतं, तरी तपास यंत्रणा याचा तपास कसा लागला नाही हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे। दुसरीकडे त्यांनी जे ट्रेकिंगसाठी सिस्टीम वापरलेल्या आहेत त्या सिम कार्ड लेस पद्धतीने वापरलेल्या आहेत, त्यामुळं तपास यंत्रणाला आणि इंटेलिजन्सला या संदर्भाचा तपास लागला नाही। आता या सगळ्यामध्ये जे स्थानिक लोक आहेत त्यांचा देखील मदत घेतली असल्याचं समजतंय, त्यांची चौकशी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, कव्हरिंगसाठी काही इतर दहशतवाद्यांचा समावेश होता का, कारण 4 ते 5 तिथं आले असतील तरी कव्हरिंगसाठी काही लोक त्या ठिकाणी उभे होते का, याचाही तपास अद्यापर्यंत बाकी आहे। भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा तपास होईल, मात्र प्राथमिक अहवाल जो आहे तो आता समोर येतोय आणि त्यामध्ये आता एनआयएने जी आतापर्यंत चौकशी केली आहे त्याचे निष्कर्ष जे आहेत ते साधारणपणे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। जी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। एनआयएच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे ते एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। हल्ल्यामध्ये 4 ते 5 दहशतवाद्यांचा समावेश असल्याचं याच्यात नमूद केलेलं आहे। 3 पाकिस्तानी आणि 1 स्थानिक दहशतवादी होता असं एनआयएनं आपल्या अहवालात म्हटलंय। स्थानिक दहशतवादी आदिल ठोकर 2018 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला। आदिलनं पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाकडून प्रशिक्षण घेतलं आणि 2024 मध्ये काश्मीरमध्ये तो परतला। हल्ल्याचे मास्टरमाइंड हशीम मुसा उर्फ सुलेमान आणि तल्हाभाई सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं समजतंय। हशीम मुसा सध्या दक्षिण काश्मीरमध्ये लपला असल्याचा संशय आहे। दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी M4 कार्बाईन आणि AK-47 रायफल्सचा वापर केला। शस्त्र पाकिस्तान आधारित दहशतवादी गटांकडून आल्याचा संशय आहे। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी 15 एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीसह 4 ठिकाणांची पाहणी केली। अरू व्हॅली, स्थानिक मनोरंजन पार्क आणि बेताब व्हॅलीची रेकी केली। इतर ठिकाणी जास्त सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे बैसरन व्हॅलीची त्यांनी निवड केली। हल्ल्यामध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश असल्यासंदर्भात आता एनआयएकडून माहिती दिली गेलेली आहे। त्यांच्या संदर्भात आणखी काही तपशील आता समोर येत आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।